ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. अद्भुत काम देव करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये पुण्यावरून काही लोक या ठिकाणामध्ये आले होते. आपल्याला माहिती की त्यांनी येऊन पुढे साक्ष पण सांगितली, परंतु त्यांच्याबरोबर जी एक मुलगी आली होती, डॉक्टरने सांगितलं होतं की कोणतेच उपचार तिला बरं करू शकणार नाही. आणि मग या पद्धतीने सांगितल्यावरती एक प्रकारची भीती, एक निराशा घेऊन चला शेवटचा प्रयत्न करू. डॉक्टरला अशक्य आहे, परंतु देवाच्या मंदिरात जाऊन प्रभू काहीतरी करेल. मग घरातनं ते निघताना त्या मुलीला जीवन पण जात नव्हतं. चालताना दम लागत होता, श्वास घेण्याचा त्रास, हृदयाला छिद्र, अनेक समस्या. ते म्हटले की तिथून निघताना मनावरती प्रचंड तणाव होता. आम्ही तिथं तिला कसं घेऊन जाऊ. आणि जसं पुन्हा सोडलं आणि पुढे सरकायला लागलो, त्या मुलीला जीवन जात नव्हतं. परंतु ते म्हटले या शिलो नावातली ताकद आणि इथं ज्याच्याविषयी आम्ही ऐकलं, ते ऐकल्यानंतर नुसतं पुन्हा सोडलं आणि सोलापूरमध्ये एंट्री करताना तिच्या तोंडातनं पहिला शब्द आला की मला जेवायचंय, मला जेवायचंय. तो शब्द ऐकल्यावर आम्ही घाबरून गेलो की कस काय नुसतं त्याच्यात इकडे एंट्री केल्याबरोबर ती म्हणते की मला जेवायचंय. मग ती जेवली. आणि मग संध्याकाळच्या समयी मला ते फायर प्रॅक्टिस होती शनिवारी. मग ते म्हटले की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. खाली आलो, त्यांनी एंट्री केली. म्हटले बघा, तिला चालता येत नव्हतं, पण गाडीतनं उतरली आणि तर तुमच्या चर्चमध्ये आली. आणि येताना तिचा चेहरा एवढा लहान होता, पण इथं चर्चमध्ये पाऊल टाकल्या तिच्या चेहऱ्यावरती तेज आलं. मग त्यांनी या ठिकाणामध्ये ते म्हटले आम्ही वर्शिप अटेंड केली, वचन ऐकलं. वचन ऐकताना अशा पद्धतीचं चर्च असेल, अशी आराधना असेल, अशी उपासना असेल, आम्ही कल्पना पण केली नव्हती. आणि ज्यावेळेस हे सगळं ऐकलं, इतकं भारावून गेलो, असं वाटत होतं जाताना की आम्ही स्वर्गातनं बाहेर पडलो. आणि घरी गेलो पुण्यामध्ये. ते म्हटले मंडळीला तुम्ही सांगा, मी तुम्हाला फोन यासाठी केला, एक्साइटमेंट माझ्यामध्ये खूप होती की तुम्हाला सांगितलं पाहिजे. गेलो आम्ही, डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर सुद्धा थक्क झाले. देवानं अद्भुत रीतीने तिला आरोग्य दिले, अद्भुत रीतीने. हे फक्त देवच करू शकतो, फक्त देव करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, सगळा फोकस फक्त येशूकडे असला पाहिजे, फक्त येशूकडे. जेव्हा तुमचं लक्ष 3 खेळावरच्या देवाकडे लागतं, तेव्हा परिवर्तन होतं. त्याच्यात ताकद आहे बदलायची. मी काल पण ज्यावेळेस शिरूरला गेलो, मला शिरूरचे बऱ्याच वेळा निमंत्रण आले होते, परंतु मी म्हटलं की छोटंसं गाव, कारण मला नीलू सांगायचं की तिथं फक्त 4च ख्रिस्ती कुटुंब आहेत त्या गावामध्ये. मग ते माझ्या डोक्यात होतं, 4 ख्रिस्ती कुटुंब आहेत, एवढं लांब जायचंय आणि परत तिकडून यायचं, 4 लोकांना काही शुभवर्तमान सांगायचं. जेव्हा त्या बोलतो ते म्हटले की नाही, मी बिझी टाळलं. परंतु नंतर असं वाटलं की नाही, जायला पाहिजे. मग गेल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांची एक्साइटमेंट बघितली देवाच्या वचनासंबंधात. ज्या घरामध्ये गेलो, ज्यांनी त्या मीटिंगचं नियोजन केलं होतं, त्या ठिकाणात गेल्यावर ते म्हटले, असा मुलगा म्हटला, आई तेलोरे पास्टर येणार आहेत. ते म्हटले चल, काहीतरी बोलतोस तू, इथं कशी काय ते येऊ शकतील. लोकांना विश्वास बसत नव्हता, बाळक लोकांना विश्वास बसत नव्हता. परंतु देवानं तुम्हाला या ठिकाणात घेऊन आलं, कारण शिरूर प्रार्थना करत होतं, सुटकेची गरज आहे आणि प्रभूनं सुटकेसाठी तुम्हाला घेऊन यावं. मग गेल्यावरती काही लोकांनी इतक्या अद्भुत साक्ष सांगितल्या. गेले 3 वर्ष 4 वर्ष आम्ही वचन ऐकत आहोत, परंतु वचन ऐकताना व्यक्तिशः मी बदलले. एक बाई म्हटली मी बदलून गेले हो. आणि एवढे चमत्कार आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकले, तर विश्वास कसा ठेवावा ते आम्हाला कळलं. आणि एवढंच नव्हे, ज्या शिरूरमध्ये फक्त 4 ख्रिस्ती कुटुंब होते,
त्या शिरूरमध्ये काल जवळजवळ आम्ही कमीत कमी 700-800 लोक एवढे प्रभूकडं त्या ठिकाणामध्ये देवाकडं आकर्षित झाले. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा अचानक त्यांनी असं ठरवलं की वास्तविक बात मी शनिवारी जाणार होतो की ती सभा घ्यावी, कारण इकडचं सगळं नियोजन त्या मीटिंगला जायचं, त्याच्या अगोदर कसं सोडून आईला जावं, तर ती पडली पण घरामध्ये, तिच्या हाताला लागलं. आणि मग मला खूप टेन्शन आलं, अरे बापरे, म्हटलं ती जायच्या अगोदरच पडली आणि तिचा हात त्याच्यातनं रक्त आलं. पण मला माहिती होतं की ज्या अर्थी असं काहीतरी घडतं तेव्हा देव तिथं काहीतरी मोठं काम करणार आहे. आणि खरंच तुम्हाला सांगतो, प्रभू इतका महान आहे, इतकं अद्भुत अलौकिक कार्य देव सर्वत्र करत आहे, सर्वत्र करत आहे. पुष्कळ लोक जेव्हा देवा संबंधानं बोलत होते, परमेश्वरानं इतकं काम आमच्या जीवनात केलं. आम्हाला प्रभू समजला. आम्ही ज्या गावात होतो त्या गावामध्ये आमचा एकच परिवार आहे, ऐकत होतो, एकच परिवार आमचा ख्रिस्ती आहे. त्या गावात फक्त युट्यूबच्या माध्यमातून जे तुमचं वचन आमच्याकडे तर आम्ही आमचा विश्वास टिकवून ठेवलेला आहे. फार कठीण आहे बरं का. तुम्हाला रोज देवाचं वचन ऐकायला मिळतं, रोज प्रभूची कृपा अनुग्रह तुम्हाला मिळतो, पण जिथं देवाचं वचन पोचत नाही त्यांना एकच माध्यम आहे, तो मोबाईल. आणि त्या मोबाईलला घरामध्ये लावून सगळा परिवार भुकेला तहानेला होऊन आम्ही देवाचं वचन. एका परिवारानं सांगितले, दोघं नवरा बायको, आणि ते समोर आले आणि ते सांगायला लागले, अहो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जेवताना, काम करताना फक्त देवाचं वचन आम्ही ऐकतो. काही माध्यम नाही आम्हाला तिथे. लोक आम्हाला त्रास देतात, आमचा विश्वास टिकवून ठेवणं आम्हाला फार कठीण आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, प्रभूचं काम मोठ्या प्रमाणात सगळीकडे होत आहे. आणि मला एक गोष्ट कळाली की आता अथकपणे देवाचं वचन गाजवायचं, कारण लोकांना भूक आहे त्याची, लोकांना भूक आहे. आणि म्हणून पुष्कळ लोक जेव्हा देवाचं वचन ऐकत होते आणि वचनाला प्रतिसाद देऊन आपलं जीवन प्रभूला देत होते, तर आमच्या जीवनाची धन्यता तीच आहे, फक्त तीच आमच्या जीवनाची धन्यता आहे. आणि या दिवसामध्ये गोष्ट आमच्या लक्षात आली. मी शेवटची प्रार्थना करताना काही नावं प्रभू मला दाखवतो. आणि बघा, मी एक मुलगी मला नियमित, मला वाटतं 3-4 वर्ष सतत मेसेज करत होते की नाही, डॉक्टरनं सांगितलं की जेव्हा जेव्हा तिचं प्रेग्नन्सी टेस्ट करायला जाते, प्रत्येक वेळेस डॉक्टर तिला निराश करतात आणि सांगतात की आता तुला लेकरू होणार नाही, तुला लेकरू होणार नाही. रडायची ती, साहेब यावेळेस पण गेले, फेल गेलं. मग त्यांना सांगितलं टेस्ट बेबी ट्राय करा. म्हटलं आता शेवटचा पर्याय तो आहे. पण त्या दिवशी आपण नाव घेऊन सांगितलं की देव तुला लेकरू देत आहे. कुठं बोललं मला माहित नाही, पण ती पण गोष्ट मला त्या दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं, एक व्यक्तीने सांगितलं. मी जेव्हा ते टेस्ट मनी तिथं ठेवली, तू हे नाव घेतलं होतं. तर ती मुलगी टेस्ट करायला गेली आणि गेल्यानंतर ती म्हणली मी आता टेस्ट करायला चालली, आज शेवटचं, त्याच्यानंतर मी करणार नाही. आणि टेस्ट करायला गेली आणि तेवढ्या डॉक्टरने सांगितलं, गुड न्यूज, तुम्ही प्रेग्नंट आहात, तुम्ही प्रेग्नंट आहात. देव जे बोलतो ते करतो. अजून एक शिंदे नावाचा कोणतरी परिवार आहे, देव त्याच्याशी बोलला होता की ते टीव्हीला बसले बघत, वचन मनमाडमध्ये काहीतरी होते, आणि ते म्हटलं की तुमचं शिंदे तुमच्या घराचं काम चालू होणार आहे. आणि दोघं नवरा बायको ते ऐकायला लागले. शिंदे म्हटल्यावर ते एकदम शॉक झाले, आपलं नाव कसं काय, त्यांनी आपलं नाव घेतलेलं आहे आणि आपल्याच घराचं काम थांबलेलं आहे, आणि तुम्ही बोलला आणि दुसऱ्याच महिन्यात आमचं घराचं बांधकाम चालू झालं, पूर्ण पण झालं. इतकं देव अद्भुत काम करतो. एक्साइटमेंट आहे प्रभूच्या कामासाठी, एक्साइटमेंट आहे प्रभूच्या राज्यासाठी, एक्साइटमेंट आहे आत्मे जिंकण्यामध्ये आणि लोकांना देवाकडे वळवण्यामध्ये एक्साइटमेंट आहे. लोक देवाकडे वळत आहेत, हजारो आत्म्यांचं तारण होत आहे. मला कधी कधी असं वाटतं की देव अशा पद्धतीने वापर करून घेत की नरक रिकाम होत आहे, स्वर्ग भरत आहे. आणि मला असं वाटतं सैतानाला तर एक दहशत बसली की या बाबाला कुठंतरी गप्प करायला पाहिजे.
तो प्रयत्न करत आहे, परंतु विजय आमच्या देवाचाच आहे. विजय आमच्या देवाचाच आहे. मी येताना जेव्हा जेवायला बसलो त्यास आम्ही म्हटलं की तुमचा घसा बोलताना बंद झालाय हो. आणि मला पण जाणवलं, अरे बापरे बंद झाला. सारखा मी चेक करायचो आल्यावर. आता तर रविवार आहे, रात्री गाडीला 11:30 बसलो आणि मला असं वाटलं 5-6 पोचेल, परंतु देव त्या निरूला कसा चालवतो माहित नाही. त्याने 3.5 तासामध्ये आणलं आणि 3 वाजता पोचलो. म्हटलं निवांत 8 पर्यंत झोपावा, आता जरा फ्रेश होऊन 8ला. तेवढ्यात आमच्या 6:45लाच रोज 6:45 वाजले. तिला काय माहित मी किती लागलो. उठलो, फ्रेश झालो, घशाला चेक केलं तर जाणवलं देवानं आहे तसंच ठेवलेलं आहे, आहे तसं ठेवलेलं. लक्षात घ्या, जीवन जे आहे ते फक्त प्रभूला समर्पित असावं, बाकी काही डोळ्यासमोर असता कामा नये. आजचा विषय आहे 3 खिळ्यावरती जगाचं तारण. 3 खिळ्यावरती बरं का. आज येशूकडे पाहताना लोक म्हणतात 3 खिळ्याचा देव जगाला काय सुटका देणार आहे, परंतु या 3 खिळ्यावर जगाचं तारण लपलेलं आहे. 3 खिळ्यावर. बरं, या 3 खिळ्यावरच्या देवाला 3 खिळ्यावरती लटकवणं आणि या लटकवलेल्या ख्रिस्ताला लोकांसमोर आणणं आणि त्याच्याद्वारे जगाचा उद्धार करणं इतकं मोठं देवाची योजना आहे, इतकी मोठी देवाची योजना आहे. आजची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. बरं, हा 3 खिळ्यावरचा देव फक्त नव्या करामध्ये नाहीये. जर नव्या करामध्ये जर तो देव सापडला तर कदाचित आम्ही असं शंका घेण्यासाठी जागा राहील, ते त्याला लोकांनी लटकवून टाकलेलं आहे. लोकांनी त्याला असहाय्य म्हणून क्रुसावरती लटकवलेलं आहे. परंतु देवाची योजना या 3 खिळ्यावरती त्याला लटकवावं आणि जगाचं तारण त्याच्याद्वारे करावं. जगाचं तारण. पुष्कळ लोक म्हणतात की कसला तुमचा येशू की जो 3 खिळ्यावरती लटकलेला आहे. मध्यस्थमोर चोर काय म्हणत आहे, तू जर देवाचा पुत्र आहे तर तुझी पण सुटका कर आणि आमची पण सुटका कर. कुठे त्यांना सुटका? तू देवाचा पुत्र आहेस ना, दाखवून दे, क्रुसावरून स्वतःची सुटका कर. पण येशू त्या ठिकाणामध्ये या चोराला मी देव आहे दाखवण्यासाठी त्यांना सुटका करून घेतली असती. चॅलेंज केलं नाही का? कधी कधी आम्हाला चॅलेंज दिल्यावर आम्ही होतो ठीक आहे आता सिद्धच करून दाखवतो. पण येशू त्या भानगडीमध्ये पडला नाही. त्याला माहितीये 3 खिळ्यावरती लटकणं ही देवाची योजना आहे. 3 खिळ्यावरती हा देव लटकणं कशासाठी? मला वाटतं एक वचन वाचा, जकर्याचं पुस्तक 3रा अध्याय 9वं वचन. देवाची उद्धाराची योजना कशी? जकर्याचं पुस्तक 3रा अध्याय 9वं वचन वाचूया, मग त्या मुख्य भागाकडे आपण जाणार आहोत. देवाची योजना कशी? मी यहोशुवा पुढे ठेवलेला चिरा पहा, ठेवलेला चिरा पहा. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. 7 डोळे आहेत. पहा, पहा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदील व त्या देशाचा अधर्म, त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करेल. देवाची योजना अधर्म दूर करण्यासाठी या चिऱ्यावरती नक्षी खोदणं म्हणजे त्याला खिळ्यावरती लटकवणं एका दिवसामध्ये. आतापर्यंत हजारो वर्ष अधर्म दूर करण्यासाठी देवाने अनेक नवनवीन योजना आखल्या, पुष्कळ योजना आखल्या. पहिली योजना देवाची मानवासाठी कोणती होती? मानवानं देवाच्या विरोधामध्ये पाप केलं एदेन बागेमध्ये, आणि पाप केल्यानंतर पहिली योजना त्यानं कोकरू कापलं आणि कोकऱ्याची वस्त्र, कातडीची वस्त्र या आदामाला दिली आणि आदामानं ती वस्त्र घातल्याने आपली नग्नता झाली. पहिली योजना. दुसरी योजना, साऱ्या जगाचा नाश करत असताना त्यानं असं म्हटलं की जे लोक शुभवर्तमान ऐकून तारवामध्ये येतील त्यांचं तारण व्हावं. आणि 120 वर्षाचा कालावधी दिला आणि त्याने सांगितलं जाऊन जगाला सांग मी पाण्यानं या जगाचा नाश करणार आहे. देवाची योजना होती त्या नोहानं लोकांना शुभवर्तमान सांगावं आणि तारवामध्ये त्यांनी प्रवेश करावा, परंतु 8 लोकांशिवाय कोणी त्या तारवामध्ये प्रवेश केला नाही. दुसरी योजना पण फेल गेली. तिसरी योजना, सदोम गोमोरामध्ये आम्ही पाहतो की देवानं
त्याने असं म्हटलं, मी सदोम गोमोराचा नाश करतो. आता जगाचा नाश त्याने, तो म्हटला जगाचा नाश नाही करणार, आता विशिष्ट एका गावाचा नाश करतो, सदोम गोमोरा. देवानं योजना मर्यादित केली. त्याला असं वाटलं आता लोकांना भीती पडावी. मग लोटाला म्हणतो, तू निघ सदोम गोमोरातनं आणि मी सांगतो त्या देशामध्ये जाऊन राहा. आणि त्या तो मला तेवढं लांब पडता येणार नाही, तू जवळचं काहीतरी सांग, जवळच्या जा. फक्त पळताना काय सांगितलं, काय योजना, तुझं तारण व्हायला पाहिजे तर पळताना मागं वळून बघून. एकदम सोपी योजना हो, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये, नुसतं पळायचं मागं नाही बघायचं. पण सोपी तारणाची योजना पण त्यांनी नाकारून टाकली. त्याच्या पत्नीनं मागं बघितलं, मिठाचा खांब म्हणली आणि लोट आणि त्याची मुलं वाचली. ती पण योजना फेल गेली. आता देवाला तर सगळ्या जगाला वाचवायचं होतं आणि वाचवण्यासाठी त्यानं एक योजना केली. तो म्हटला एक चिरा. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं संबंधानं बोललं, बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा. कोण चिरा आहे? प्रभू येशू ख्रिस्त. बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा कोण शिला म्हणजे चिरा झाला. आता जगाचं तारण एका व्यक्तीचं नाही बरं का. पहिल्यांदा तुम्ही ऐकलं नोहा, त्याचा परिवार तारण. त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं आदामाचं तारण, त्या कोकऱ्याला कापलं आणि त्याच्यावरती चर्मवस्त्र घातले, त्याचं तारण आदामाचं आणि त्याच्या परिवाराचं तारण. तिसऱ्या योजनेमध्ये आम्ही पाहिलं फक्त सदोम गोमोरामध्ये लोट आणि त्याच्या कुटुंबाचं तारण. पण आता देवाला लक्षात आलं, या माणसाला तुम्ही काहीही केलं तर मनुष्य स्वभावच बदलत नाही, त्यापेक्षा मी आता माझे नियम बदलतो. मग काय करायचं, देवाला तर आपला राग व्यक्त करायचा आहे. राग व्यक्त करण्यासाठी त्यानं काय केलं, एक चिरा, प्रभू येशू ख्रिस्त तो चिरा. आणि तो म्हटला याच्यावर नक्षी काम करा, याच्यावर छन्नीने मारा, याच्यावरती डिझाईन करा. याच्यावरती डिझाईन केलं, माझा सगळा राग निघून जाणार आहे. आणि आता मानवाला मारणार नाही, मानवाचा उद्धार करणार, तारण करणार. म्हणून योहान 3:16 मध्ये सांगितलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला, कशासाठी, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी. आता तारणाची योजना काय, फक्त येशूवरती विश्वास ठेवायचं झालं तुमचं तारण. काय सोपी योजना आहे हो. याच्यामध्ये तुम्हाला काय कर्मकांड करायचं, तुम्हाला फक्त देवावरती विश्वास ठेवायचा आहे. त्यानं आमचं पाप स्वतःवरती घेतलं. ही देवाची योजना आहे. तुम्हाला पापाबद्दल रडत बसायचं नाही, खंत करायची. तुम्हाला देवाची योजना समजून घ्यायचं. नक्षीकाम त्यानं खोदलं, 3 खिळ्यावरती त्याला लटकवलं. हे नक्षीकामाची पद्धत काय, त्या 3 खिळ्यावरती पहा किती सुंदर नक्षी आहे, उभा आणि आडवा क्रॉस. आता तुम्हाला समजेल बरं का, मी त्याचा अभ्यास केला त्यास मला कळत दैवी योजना किती सुंदर असते. बरं ती जुन्या करारात आहे, नवीन करारामध्ये नाही हो. वारंवार देव दाखवत होता की माझं प्लॅन काय, माझी योजना काय. एक वचन वाचू, गणनाचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय 4 पासून 9 पर्यंत. देवाची योजना, 3 खिळ्यावरचा ख्रिस्त, 3 खिळ्यावर जगाचं तारण कसं जुन्या करारामध्ये दिले ते वाचणार आहोत आपण. उद्धाराची पद्धत, उद्धाराची दैवी योजना. गणनाचं पुस्तक 21वा अध्याय 4 ते 9 पर्यंत. मग खोर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्यानं तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले, लोकांचं मन अधीर झालं. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले, मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून या रानात मरावयाला कशाला आणले. या रानात मरायला कशाला आणलं. येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, पाणी पण नाही. आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहे. तेव्हा परमेश्वरानं लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेनं लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आगे सापाची एक प्रतिमा करून चेंड्याच्या
शेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोण्या माणसानं त्याच्याकडे पाहिलं तर तो जगेल. मग मोशेनं पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेला कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. म्हणजे आता दैवाची सुंदर योजना. मी काय त्या देवाच्या वचनाला कसं सॅल्यूट करू आणि कसं परमेश्वराचे धन्यवाद करू ते मला कळत नाही. जेव्हा मी त्याच्याविषयी अभ्यास केला असं म्हटलं, देवानं एक सुंदर प्रकारची योजना केली आणि त्या योजनेची सुरुवात होत असताना तारणाच्या योजनेतला पहिलाच टप्पा जर कोणता असेल, तांबडा समुद्र. तारणाच्या योजनेतला पहिला टप्पा तांबडा समुद्र. आता जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना देव मोशेला सांगतो, याला तू मिस्रामध्ये घेऊन इस्रायल लोकांना मिस्रातनं कनानात घेऊन जायला सांगतो. आता तुम्ही आणि मी पण कुठं चाललोय? स्वर्गामध्ये. आमच्यासाठी कनान म्हणजे स्वर्ग. स्वर्ग हे उद्धार पावलेल्या लोकांचं ठिकाण आहे. नीट ऐका. असं लिहिलं नाही का, त्या राजाच्या मुलाचं लग्न होतं, त्या लग्नाला सगळ्याला निमंत्रण दिलं. मग सगळ्यांनी वेगवेगळी कारण सांगितले. कोणी म्हटलं लग्न केलं, कोणी म्हटलं शेत घेतलं, कोणी म्हटलं बैलजोडी घेतली. मग तो म्हटलं जा, या लोकांना गरज नाही, या मेजवानीचं गरज नाही. मग तू काय कर, नुळे लंगडे पांगळे या सगळ्याला निमंत्रण देऊन त्या मेजवानीला घेऊन ये. पण आतमध्ये येताना त्याने त्यांचे कपडे नाही घालून यायचे. मग कुणाचे कपडे? मी देतो ते कपडे घालायचे. बरं, आता बोलावलं सगळ्याला, पण एक व्यक्ती योजनेप्रमाणे आतमध्ये आला नाही. कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तांचा कोकरा, त्याचं लग्न निघालं. आम्हाला पण मेजबानीला बोलवलं. आम्ही नाही होत्या याच्यामध्ये ऐकलं ना, एक संदेश होता, लग्नाच्या मेजबानीचं निमंत्रण सगळ्याला होतं, पण निमंत्रण लायकीचे नव्हते. लायकीत म्हणजे पात्रता. आता पात्रता काय? फक्त पोशाख. इस्रायल लोकांना कनानामध्ये जाण्यासाठी जर पहिली पात्रता काय? तांबडा समुद्र. ती तर पात्रता. स्वर्गात जायचं तर तांबडा समुद्रात तुम्हाला यावं लागेल. दैवी योजना, देवाची मोठी योजना काय? स्वर्ग राज्याकडे जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तांबडा समुद्र ओलांडावा लागतो. तांबडा समुद्र ओलांडल्याशिवाय कोणी सुद्धा देवाच्या योजनेचा भाग बनू शकत नाही. म्हणजे काय? आज सुरुवातीला वचन ऐकलं, त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर व्हायला पाहिजे. आता अधर्म दूर करायचा तर तो नक्षीकाम मी कुणावर खोदेल? शिळेवरती किंवा त्या दगडावरती मी नक्षीकाम खोदेल. म्हणजे तारणाची योजना करताना माझं काम काय? नक्षी खोदणं. ते तर ख्रिस्तावरती प्रभूनं ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तो म्हणतो पितळी सर्प या मोशीला, त्या पितळी सर्पाला अर्थ बर का, मी ज्यावेळेस ते अभ्यास केलं त्यावेळेस मला कळलं, अरे कशाला पितळी सर्प त्याने टांगला तिथं, आणि त्या पितळी सर्पाचं आणि येशू ख्रिस्ताचं काय संबंध आहे? हा पितळी सर्पच का, की तारणाच्या योजनेसाठी पितळी सर्पाला का उंच करण्यात आलं? आता सर्प म्हणजे बायबलमध्ये आम्ही पाहतो की पहिल्यांदा फसवलं कोणी हो? आता मोशेला फारो समोर पाठवलं आणि फारो समोर पाठवल्यावर तो म्हटलं की जा तू फारो समोर आणि त्याला तू दाखव चमत्कार दाखवल्यावरती मोशे तिथं गेला, काठी तिथं टाकली, काठीपासून काय झाला? साप झाला. आता वास्तविक पाहता साप म्हणजे सैतानाचं प्रतीक आहे. त्या मोशेला काठी टाकल्यावरती ससा, मुंगूस, कासव काहीतरी व्हायला पाहिजे होतं. साप का झाला? अनेक सिक्रेट, अनेक रहस्य त्याच्यामध्ये आहे. कारण देवाला दाखवायचं होतं, हा जो सर्प आहे हा फसवणारा आहे, यानं मरण आणलं. परंतु पितळी सर्पाच्या रूपानं प्रभू येशू ख्रिस्त तिथं येतो, त्यास कळतं त्यानं मरण आणलं, पण याच्याकडे पाहणारा जिवंत राहतो. ही देवाची योजना. देवाची काय योजना? तो म्हणतो आज तो सर्प बागेमध्ये आला आणि त्या सर्पानं आपलं अस्तित्व दाखवलं. आता देवाला या सर्पाला भीती दाखवायची. सर्पानं मानवाला भीती दाखवली बागेमध्ये, हे फळ खा, खाल्ल्यावर तू मरणार नाही. त्या सर्पानं खाल्ल्यावरती मरणार नाही म्हणून त्यांना फसवलं आणि मरण आणलं. बागेमध्ये आदाम खरंच मरणार नव्हता. अजून एक गोष्ट मला सांगू का?
स्वर्गामध्ये आम्ही गेल्यावर कोणीच मरणार नाही. का मरणार नाही माहिती का? देवाकडे 2 झाड होती, बऱ्या वाईटाचं आणि दुसरं जीवनाचं झाड. आता जीवनाचं झाड तिथं होतं तर देव जीवनाच्या झाडाचं फळ देणार. कधी देणार होता? जेव्हा या मनुष्याला देवाच्या संगती राहण्याची सवय लागेल तेव्हा. कोणती गोष्ट आत्ताच देत नाही. मुलगा 18 वर्षाचा झाल्याशिवाय बाप त्याला लायसन काढून देत नाही. त्याच्या अगोदर सरकार पण काय म्हणतो, तुमच्या 12 वर्षाच्या पोराला जर तुम्ही गाडी चालवायला दिली आणि ते सापडला आरटीओला, 3 वर्षाची कैद तुम बापालाच होणार आहे. मग सरकारला पण कळतं ना, संज्ञान झाल्याशिवाय अशी कोणतीच वस्तू त्याच्या हातामध्ये. मतदानाचा अधिकार देत नाही. हो, किती वर्ष मतदानाला? 18च. लग्नाला 21 वाटतं. हा, मुलाचं लग्नाला संज्ञान झाल्याशिवाय कोणत्याच गोष्टी मिळत नाही. आता प्रभू सुद्धा बागेमध्ये आदाम आहे, आदामाला संज्ञान व्हायला पाहिजे, त्याला माहिती होतं. मग त्यानं काय म्हटलं, जवळ जाऊ नको. आणि देव पण फार हुशार आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? त्या सैतानानं आदामाला जीवनाचं झाडाचं फळ काढून का नाही दिलं? बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ का दिलं? कधी विचार केला का तुम्ही? कारण जीवनाच्या झाडाचं फळ देण्याचा अधिकार फक्त देवाकडे आहे. कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हणत, जो विजय मिळवतो त्याला मी जीवनाच्या झाडाचं, तो अधिकार कोणाचा आहे? देवाचा. आता सैतानानं जे फळ बऱ्या वाईटाचं, मला प्रश्न पडतो, मग देवानं बऱ्या वाईटाचं का नाही राखून स्वतःकडे ठेवलं? त्याचं कारण तो देवाच्या वचनामध्ये तो म्हणतो, बरं वाईट चांगलं शाप आशीर्वाद सगळे तुमच्या समोर ठेवले, तुम्हाला निवडायचं. देवानं बरं वाईट याच्या बाबतीमध्ये काय नियम केला? ते तुम्हाला निवडायचं, तुम्ही निवडा, मी नाही तुम्हाला सक्ती करणार. हा सक्ती कशावर असेल? जीवनावरती माझी सक्ती असेल, मरणावरती माझी सक्ती असेल. जर तुम्ही असं वचनामध्ये लिहिलं, जो जीवात्मा पाप करेल तो हमखास मरेल. म्हणजे जीवनाचं झाड कोणाला मिळणार आहे? पापापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीला जीवनाचं झाड मिळणार आहे. मुख्य भाग तो आहे की या सर्पाला, पितळी या काठीवरती या टांगलेल्या पितळी सर्पाला आणि त्याच्याकडे पाहिल्यावरती आणि जिवंत राहणार आहे. पण जिवंत राहण्याची पहिलीच योजना काय? तर तिथं तांबडा समुद्र. पहिले तुम्हाला तांबड्या समुद्राकडे यावं लागतं. कोणी सुद्धा व्यक्ती या जगामध्ये फुकट तारण मिळवू शकतच नाही. उद्धाराची योजना पूर्ण होऊ शकत नाही. उद्धाराची योजना पूर्ण होण्याची पहिली पायरी तांबडा समुद्र. आणि तांबड्या समुद्राचं वैशिष्ट्य काय? जुन्या करारात दिले बरं का, नव्या करारात ते घडलंय. 3 खिळ्यावरचं तारण कसं आहे ते तुम्हाला सांगत आहे. 3 खिळ्यावरच्या तारणाची पहिली पायरी असं लिहिलं. वाचा ते वचन परत एकदा. 4थं वचन 21. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. अदोम म्हणजे पण तांबड, आणि इकडं तांबडा समुद्र. या तांबड्या समुद्राकडे पहिल्यांदा उद्धाराच्या योजनेकडे तांबडा समुद्र पार केल्यावर या लोकांच्या जीवनामध्ये जे बदल घडलं, आणि या बदलात देवानं त्यांना एक तारणाची योजना दिली, आणि या तारणाच्या योजनेमध्ये त्यानं पहिल्यांदा त्यांना तांबड्या समुद्राकडे आणलं. आता या तांबड्या समुद्राचं वैशिष्ट्य काय किंवा ती कशी योजना आहे? करंथीकराचं पहिलं पत्र 10वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. करंथीकराचं पहिलं पत्र 10वा अध्याय 1 आणि 2 वचन. बंधुजनो हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा म्हणजे तारणाच्या योजनेतली पहिली पायरी तांबडा समुद्र, आणि तांबडा समुद्र म्हणजे बाप्तिस्मा. जेव्हा देवानं तारणाची योजना केली, या तारणाच्या योजनेतला पहिला भाग काय? तर तुम्ही येशूच्या बरोबर बाप्तिस्मा घेता. आणि म्हणून जुन्या करारामध्ये तारणाची योजना होती बाप्तिस्मा.
तीच प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर योजना सांगतो, जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. जो बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होतं. तारणाची पहिली योजना. 3 खिळ्यावरचा ख्रिस्त तारणाची योजना काय? काही करायचं नाही हो, पश्चाताप करायचा ना बाप्तिस्मा घ्यायचा. लोक म्हणतात काय 3 खिळ्याच्या ख्रिस्तानं केलंय, कसं काय तारण दिलं? अहो तारणाची ती योजना आहे काय? बाप्तिस्मा. आणि जुन्या करामध्ये तो हेमानं करून टाक. कनानात जाण्याच्या अगोदर तो म्हणतो मोशेच्या द्वारे. आता तुम्ही म्हणाल पाणी कुठं आहे? पाण्याखाली कुठं गेलेले आहेत? बाप्तिस्मा म्हणजे पाण्याखाली जाणं. पहा ते फारोचं सैन्य पाठीमागं आलं, ते घाबरले आणि घाबरल्याबरोबर ते म्हणले आता आम्ही मरणार आहे, आता मरणार. तो म्हटलं तुम्ही मरणार नाही, ऐका बरं का. तो म्हटलं मरणार नाही. मरण्यासाठी मी तुमच्याकडे एक सुंदर योजना करतो. पाण्याच्या भिंती उभ्या करतो, इकडं भिंत पाण्याची भिंत, इकडं पाण्याची भिंत. आणि देव म्हटलं वरती मी मेघामध्ये पण पाणी, बाजूला पाणी, वरती पाणी. तो म्हटलं सगळेजण आता त्याच्यातनं जायचं. कोण म्हटलं, दुसरा जर म्हटलं ना नाही मला इकडून नाही, मला भीती वाटली तरी घ्यायचं, भीती वाटली तरी पाण्याखाली जायचं. बरेच लोकांना असं वाटतं नाही बाप्तिस्मा घेतल्यावर ना भीती वाटते, मग तंबाखू, गुटखा, व्यभिचार, जार कर्म, भांडण, निंदा, अपशब्द सगळं सोड. भीती वाटली तरी घ्यावंच लागतं, कारण तारणाच्या योजनेचा तो भाग आहे. किती घाबर. आणि विशेष काय माहिती का तुम्हाला, हे घाबरत घाबरत पाण्याखाली गेले आणि पाण्याच्या पलीकडे गेल्यावर सुद्धा त्यांना पाठीमागं फारोचं सैन्य दिसत होतं. कान देऊ नाही का, दैवी योजना पूर्ण होत असताना फारोचं सैन्य तुमचा पाठलाग करणार. ते पाठलाग कुठपर्यंत करणार? हे फारोचं सैन्य कोणतं आहे? ही तंबाखूची पुडी फारोच्या सैन्याचा भाग आहे, निराशा फारोच्या सैन्याचा भाग आहे. हे शत्रू आहेत, हे तुमच्या पाठीमागं लागणार. वासना तुमच्या पाठीमागं लागणार, वाईट सवयी तुमच्या पाठीमागे लागणार. ते म्हणतील मी तुला सोडणार नाही, मी तुझ्या माग माग येणार आहे. व्यभिचार तुमच्या माग लागेल, ते म्हणतील आम्ही तुला सोडणार नाही. घाबरू नका, एकदा पाण्याखालून तुम्ही जाल आणि पुढे जाल तर विजय तुमचाच असणार आहे, कारण देवाची योजना त्या पद्धतीने. म्हणून शास्त्र सांगतं त्या विहिरीवरती प्रभू येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला भेटल्यावर एकदा तिचं तारण झालं. त्या तो म्हणतो बाई तू मला पाणी मागितलं असतं, पाणी म्हणजे तो बाप्तिस्मा आहे. जसं मी पाहतो तू जर मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं, पुन्हा तुला कधी तहान लागली नसती. लक्षात घ्या, एक देवाची सुंदर योजना. 3 खिळ्यावरचा ख्रिस्त तुम्हाला सांगतो पाप क्षमेचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? तर तांबड्या समुद्राखाली जाणं, पार होणं, मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे तुमचा बाप्तिस्मा होणं. बाप्तिस्मा झाल्याबरोबर तुमच्या जीवनामध्ये तारणाची पहिली योजना पूर्ण होते. म्हणून आम्ही तिथं पाहतो तो म्हणतो मोशेमध्ये सगळ्या त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. आता एक गोष्ट ध्यानात घ्या, कितीही संदेश ऐकले, कितीही दानधर्म केलं, कितीही चर्चला हजेऱ्या लावल्या, पुष्कळ लोक सांगतात, मला सांगतात सध्या आम्ही फक्त 2च ऐकतो, तुमचं आणि सूरज प्रेमानीचं. सूरज प्रेमानी ऐका, माझं ऐका, दिनाकरण ऐका, मेनीन ऐका, साऱ्या गावाचं ऐका, पण बाप्तिस्मा नाही तर युकेचा भागच नाही. आणि जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेता तुम्ही तारणाच्या योजनेचा भाग बनता. हे 3 खिळ्यावरचा देव तुम्हाला सांगतो माझ्यावरती विश्वास ठेव म्हणजे बाप्तिस्मा घे. किती सुंदर आहे. काय स्वर्गात जायसाठी तुम्हाला बाकीच्या कुठं उठारेटा करत बसायच्या? राहिला प्रश्न तुम्हाला विजय मिळवायचा. तो विजय तर बाप्तिस्मा घेतल्याशिवाय मिळणारच नाही ना. सैतान तुम्हाला सांगणार आहे बाप्तिस्मा नाही झालं फुकबिडी, बाप्तिस्मा नाही झाला कर व्यभिचार, बाप्तिस्मा नाही झाला देशिव्या. बाप्तिस्मा झाल्याबरोबर तिथं आधी वधूनच घेतलं जातं ना. लवकरच तो ढगावरती बसून, ते काय तुम्हाला पोपट म्हणून मी भविष्यवक्ता म्हणून नाही तुम्हाला सांगत, लवकरच ढगावरती बसून जिवंताचा मेल्याचा न्याय करणार आहे. यावर तुझा विश्वास आहे का? तुम्ही तेव्हा भीती वाटायला पाहिजे, अरे आता मी न्यायासाठी तयार झालेलो आहे. बाप्तिस्मा घेतला, पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेल्यावर सगळे शत्रू पाण्या, असं लिहिलंय, हे पार गेले आणि शत्रू कुठे? पाण्याखाली. म्हणजे तुमचे शत्रू, बिडी तुमचा शत्रू आहे, तंबाखू तुमचा शत्रू आहे, पान तुमचा शत्रू आहे. पान पण तुमचा शत्रू आहे. पान पण नसतं खायचं, नसतंच खायचं.
कसं खाऊ शकतो? चुन्ना बिन्न सगळं त्याच्यामध्ये असते. हे सगळे शत्रू कुठं असले पाहिजे? मला कोणतं खाता का म्हटलं? तेवढ्यासाठी स्वर्ग जाईल. माझ्या प्रभूला ते आवडत नाही, माझं तारण झालंय. आणि मला प्रश्न असा आहे, तुम्हाला महत्व कशाचं? स्वर्ग राज्याचं का कशाचं आहे? अहो, साधं सरकारी इमारतीमध्ये जर तुम्ही गेला ना, तिथं पाटी लिहिलेली आहे, पान खाऊन थुकणाऱ्यावरती 500 रुपये दंड. भंगार सरकारी इमारत, त्याच्यात पान खाणाऱ्याला प्रवेश नाही. स्वर्ग एवढा भारी, त्याच्यात त्या पिचकाऱ्यांना मला प्रवेश मिळेल का? मुळीच नाही. दैवी योजना काय? तुमचे सगळे शत्रू कुठे आहेत? तुमचं तारण झालं, सगळे शत्रू पाण्यात आले. सगळे शत्रू. शत्रू कोणते आहेत? देहाची कर्म तर. आणि काय म्हटलं? अशी कर्म करणाऱ्यांना का स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही? कारण हे कोण आहेत? सगळे शत्रू आहेत. कोणते शत्रू आहेत तुम्ही सांगा बरं? देहाची कर्म. सगळ्याचं पाठच झालं पाहिजे. आता एवढा वेळ वाचून टाकलं, बोला पटपट. गलती करायचं पत्र. देहाची कर्म तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, सगळं तर आमच्यात आहे. आता हे कुठं पाहिजे? मग वर आले कसे काय? तारणाची योजना संबंधाने मी सांगत आहे. तारणाची योजना काय? तुमचं तारण होत नसताना हे वैर, हे कलह, फुटी, पक्षभेद, अजून काय? हेवा, मत्सर, राग, तट, फुटी, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, अजून बऱ्याच गोष्टी त्या तुम्हाला माहिती आहे. तो म्हणतो असं लिहिलं तर अख्खं बायबल पुरणार नाही. याच्यावर एक मोठं बायबल, याच्यावर एक मोठं बायबल. अजून काय काय सोडायचं? सगळं तुम्हाला माहिती आहे. ज्याच्यानं तुमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त होतं, ज्याच्यानं आत्मिक जीवन उद्ध्वस्त होतं. आणि बघा तुम्ही, तारणाच्या योजनेमध्ये उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत बरं का. साधीच गोष्ट आहे. मी तर तुम्हाला हे डीप सांगितलं, पण एवढं डीप नाही. या लोकांना रानामध्ये हे पुष्कळ लोक मरून गेले, मरीने मेले, आगे सापाना मेले. यांचा बाप्तिस्मा झाला, देवाच्या योजनेचा भाग बनला. 3 किड्यावरचा असणारा तो ख्रिस्त त्यांना उद्धार देणार होता. या लोकांना पण तारणाच्या समीप आले होते, पण तारण त्यांनी गमावलं. तांबड्या समुद्रामध्ये मेघस्तंभाने अग्निस्तंभाच्या द्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाला. प्रभूनं फुकट त्यांना तारण दिलं. तो म्हटला, कनानात तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं, एकाला सुद्धा कनानामध्ये आणि कनानापासून वंचित राहायचं नाही. पण कनानामध्ये जाताना फक्त 2च लोक गेले. हो, 6 लाख निघाले तिथून पुरुष, आणि 6 लाख पुरुषातनं फक्त 2 कनानामध्ये गेले. 6,99,998 वाटेतच मेले. आणि मग प्रभू श्री ख्रिस्त तेच बोलतो ना, बोलावलेले, निवडलेले. मग बोलावलेले निवडलेल्यांमध्ये काय फरक आहे? बोलावलेले सगळे निघाले, सगळ्यांनी बाप्तिस्मा घेतला. पण बाप्तिस्मा घेतल्यावर शत्रू गाडले का? शत्रू गेले पाहिजे ना पाण्याखाली. तुम्ही गेला पाण्याखाली, तुम्ही पाण्यात न भराला, शत्रूचं काय? ते सगळे घडत. असं म्हटलं त्यानं फारोचे रथ आणि घोडे, सगळी सेना समुद्रामध्ये गाडून टाकली. हे तारणाची योजना. एकदा ज्या गोष्टी सोडल्या, त्या गाडल्या, त्या परत कधीच बाहेर येता कामा नये. परत कधीच तुमच्यामध्ये बाहेर येता कामा नये. जर त्या गोष्टी तुमच्याकडे आल्या तर तुमचं तारण तुम्ही गमावणार आहात. वाटेमध्ये ते मरण पावले असं लिहिलेलं आहे. आता त्याच्या पुढे वाचा. गणनाचं पुस्तक 21वा अध्याय 5वं वचन. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की तारणाची दैवी उद्धाराची पहिली योजना तांबडा समुद्र. तांबडा समुद्र सोडल्याबरोबर, तांबडा समुद्र म्हणजे बाप्तिस्मा आहे, तो ओलांडून जाणं गरजेचं आहे. आणि बाप्तिस्मा घेत असताना आम्ही पाहतो वासना, राग, लोभ, निंदा, लबाडी, फसवणूक, हे सगळे शत्रू त्या समुद्रामध्ये गाडून टाकायचे. हे स्वभाव जे ते समुद्रामध्ये गाडून टाकायचे. म्हणजे तुमचं तारण झालं, म्हणजे तुमचा बाप्तिस्मा झाला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, असं लिहिलंय गलती करायच्या पत्रामध्ये, बाप्तिस्मा म्हणजे अंगाचं मळ धुणं. आता कोणाचं मळ धुतला? ज्यांच्यामध्ये हे स्वभाव आहे त्यांनी फक्त मळ धुतला. ऐका बरं का, राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, निंदा आहे, फुटी आहे, पक्षभेद आहे,
हे स्वभाव ज्यांच्यामध्ये, त्यांनी अंगाचा मळ धुतला, त्यांचा नाही बाप्तिस्मा झाला. त्यांनी तारणाच्या योजनेमध्ये कधी असू शकत. तारणाची योजना म्हणजे तुमच्या शरीराचं नव्हे तर तुमच्या मनाचं परिवर्तन आहे. परिवर्तन म्हणजे मन बदलणं. हिंदीमध्ये फार सुंदर त्याला शब्द वापरला, मन फिराव, म्हणजे मन वळलं पाहिजे. मन परिवर्तन नाही समजत. हिंदीमध्ये म्हटलं मन फिराव. फिराव म्हणजे काय? तोंड कर, या त्याच्याकडे पाठ कर आणि प्रभूकडे तोंड कर, याला मन फिराव म्हटलेलं आहे. मन फिरवलं. आता तुझं त्या गोष्टी तुला त्या स्वीकारताच कामा नाही. तुला कळलं पाहिजे हे प्रभूला आवडत नाही, सोडून द्यायच्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर वाचूया आता ते तांबड्या समुद्रातनं त्यांचा बाप्तिस्मा झाला, ते पुढे गेले. पुढे काय घडलं? गणनाचं पुस्तक. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयाला कशाला आणले? या रानात मरावयाला कशाला आणले? कशाला आणलं? येथे तर अन्न नाही, येथे तर अन्न नाही व पाणीही नाही. आता बघा, 3 खिळ्यावरचा देव, त्याच्याद्वारे जगाचा उद्धारापासून या लोकांना सुटका मिळाली नाही. मी त्या लोकांसंबंधानं बोलत आहे जे रानामध्ये आगे सापाच्या द्वारे मेले. नीट ऐका, 2 लोक आज तुमच्या समोर मी मांडणार. तारणाच्या योजनेचा 2 भाग. एक, आगे साप पाठवून ज्यांना देवानी मारलं, आणि मारण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. हे बायबल जे आहे ना, ते तुम्हाला वाचवणारं पुस्तक आहे. पवित्र शास्त्र उद्धाराची योजना समजावून सांगणार आहे. ते तुम्हाला आहे तसं चालून तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये चालवत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुमचं मन सांगतं तसं तुम्हाला स्वर्गराज्य कधीच मिळणार नाही. तुम्हाला वाटतं तशा पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन जगला तर स्वर्गराज्य किती लोक गमावणार आहेत? पुष्कळ लोक गमावणार आहेत. का तर पवित्र शास्त्रातलं स्वर्गराज्य हा फार ठराविक लोकांसाठी देवानं तयार केलेला देवाचा फार मोठा भाग आहे. द्यायचंय सगळ्याला, पण तरी तो त्यातून निवडणार आहे. निवडलेल्या लोकांना तो घेऊन जाणार आहे. म्हणून म्हटलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल तो मेलेले म्हणजे ज्यांनी ख्रिस्त येशूवरती विश्वास ठेवला आणि मरण पावले, पहिले ते उठणार. मेलेल्यातनं पण सगळे उठणार नाही. आणि असं लिहिलं, मग जे जिवंत आहेत त्यांचा बदल होणार. म्हणजे पहिले कोण उठणार? ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून जे मेले त्यांना पहिल्यांदा उठवणार. आता ख्रिस्तामधला विश्वास म्हणजे काय? कोणता विश्वास आहे? कोणत्या विश्वासासंबंधाने बोलत आहे? तारणाच्या योजनेमध्ये असं म्हटलं की या लोकांना मिस्रातनं काढलं, तांबड्या समुद्रातनं त्यांना आणलं, आणि तांबड्या समुद्रामध्ये आल्यावर यांचे सगळे शत्रू आम्ही पाहतो की ते समुद्रामध्ये बुडाले. नवीन शत्रू त्यांच्यामध्ये निर्माण झाला. कोणता नवीन शत्रू? त्यांनी कुरकुर करायला सुरुवात केली. बघा, पहिला त्यांचा शत्रू तारणाच्या योजनेतलं पहिलं सगळ्यात मोठं अडखण कोणतं? वाचा 21. परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयाला कशाला? आता बघा काय शब्द वापरला तिथं, परमेश्वराविषयी विरुद्ध आणि मोशे विरुद्ध. एकदम नाही घडलं हे. ऐका बर का, आता जगामध्ये पुष्कळ लोक तारणापासून दूर जाण्याचं कारण मी तुम्हाला विदित करत आहे. 3 खिळ्यावरचा देव, उद्धाराची सुंदर योजना, आणि त्या सुंदर योजनेमध्ये पुष्कळ लोक त्या चौकटीतनं बाहेर येतील. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. का कोणतं कारण आहे? जे जुन्या करामध्ये सांगितलेलं आहे. तिथं असं म्हटलं, कोणाला साप डसला, कोण मरून गेलं? कारण तिथल्या लोकांनी देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध कशी काय सुरुवात झाली कुरकुरीला. नीट ऐका बरं का, जगात प्रत्येक मंडळी आहेत, आणि आता सगळ्यात जास्त तारण गमावण्याचा धोका चर्चेसला आहे. मंडळ्यांना आहे बरं का, विश्वासणाऱ्यांना आहे. का? कारण असं म्हटलं, तो धूर्त सैतान जो आहे तो फार धूर्त आहे. त्याला काही पण करून तुम्हाला स्वर्गामध्ये जाऊ द्यायचे. तुम्ही विश्वास ठेवा म्हणतो, तांबड्या समुद्रामध्ये जाऊ द्या, तुमचा उद्धार होऊ द्या. आता बघा, या लोकांना बाप्तिस्मा घेताना पण त्याने भीती घातली. कळलंच, पाठवलं फारो परत घेऊन घोडे घेऊन पळायला लागला. सैतान म्हणतो, आता कसं जाता? मोशे म्हणतो, घाबरू नका, मी काठी उगारतो, तांबडा समुद्र दुभांगला जाईल.
इथं म्हटलं त्या मोशेला त्याने सांगितलं ही काठीवर कर, या काठीवर ते पितळ सर्प उंच केला जाईल. आता ती काठी ऑलरेडी देवानं मोशेच्या हातामध्ये दिली. ती काठी म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ या ठिकाणामध्ये मोशेच्या हातामध्ये, त्यानं वधस्तंभ म्हणजे ती काठी त्या असणाऱ्या तांबड्या समुद्रावरती उगारली आणि तांबड्या समुद्रावरती उगारल्याबरोबर तांबडा समुद्र दुभांगला आणि शैतान त्यांना भीती घालतो. तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकत नाही, तुम्हाला ते जमणार नाही, तुला हे विजय मिळणार नाही, परंतु तरी सुद्धा काठीनं त्यांना मदत केलं. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही ऐकलं ते शिष्य म्हणतात की एवढं कठीण असं स्वर्ग कोणाला प्राप्त होणार आहे. तो देव येशू त्यांना सांगतो मनुष्याला अशक्य आहे तर देवाला सर्व काही शक्य आहे. आणि येशूने त्यांना सांगितलं, ही काठी त्यांना सांगत आहे तुमच्यासाठी फारोला आणि हरवणं कठीण आहे पण देवाला शक्य आहे. लक्षात ठेवा, बाप्तिस्म्याच्या द्वारे तुम्ही तुमच्या पहिल्या शत्रूला जमीनदोस्त केलं, पण आता सैतानाला काय वाटतं अजून पण यांनी कनानामध्ये नाही गेलं पाहिजे. बाप्तिस्मा झाला ना, बऱ्याच वेळा आता बाप्तिस्मा झालं, स्वर्गाचं राज्याचं तिकीट पक्क. पक्क कसं? तो वाटेत येणार आणि तुमचं डोकं फिरवणार. मुळामध्ये जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो ना तेव्हा तुमच्या स्वभावामध्ये विचारांमध्ये बदल व्हायला पाहिजे. आता यांचं विजन, यांचं मिशन काय होतं? काय मिशन? तुमचं मिशन काय आहे? बरं आता तुम्हाला पोचायचं नक्की कुठं पोचायचं डोक्यामध्ये? स्वर्गराज्य 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 कनान 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 कनान. आता कनानात जाताना सैतान काय तुम्हाला जाऊ दे, अरे मिस्रातनं गेले, शिकार हातातनं सुटलं, थोडं तो म्हणणार आहे तू शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. जसं आम्ही पाहतो येशूला शेवटच्या क्षणात पहिल्यांदा त्यानं 3.5 वर्षाच्या सुरुवातीला सेवा करण्याच्या अगोदर त्या सैतानानं गाठलं. मग सैतान असं म्हटलं की तो सैतान त्याला सोडून निघून गेला. बघा तुम्ही तिथं 3 त्यांनी प्रश्न टाकले, त्या प्रश्नात सैतान परत त्याच्याकडे आला नाही असं लिहिलं, पण आला ना. तो पेत्राच्या रूपाने आला नाही. पेत्र ज्यावेळेस त्या ठिकाणामध्ये होता तो म्हटलं मी तुला मरू देणार नाही. येशू काय म्हणतो, अरे सैताना मागे हो. आला सैतान तिथं परत. म्हणजे त्यानं येशूला त्या योजनेपासून वंचित केलं. तो म्हणतो मी तुला मरू देणार नाही. आणि सैतानाची पण योजना काय होती? तुम्हाला नमन कर, मी तुला सगळं देऊ, म्हणजे मरू नकोस. आणि आता कोणाच्या रूपाने आला तो? पेत्राच्या रूपाने, मी तुला मरू देणार नाही. बरं आता पेत्र तसा बोलल्यावरती, ऐका बरं का, बोलल्यावरती काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. इकडं पेत्र त्याला म्हटलं प्रभू मी तुला मला मरू देणार नाही आणि मी तुमच्यावर मरायला तयार आहे. आता हेच वाक्य घेऊन येशू डोंगरावरती प्रार्थनेसाठी करताना तो म्हणतो होईल तर हा प्याला मजपासून. म्हणजे तो काय म्हणतो, मला मरण येते का तुमच्या लक्षात? पेत्र बोलला, येशू डिस्टर्ब झाला आणि डोंगरावरती प्रार्थना करताना तो पण तशी प्रार्थना करतो, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. त्या सैतानाला किती मोठा आनंद झाला असेल, अरे माझी योजना सक्सेसफुल झाली. तेवढ्यात येशूनं प्रार्थना चेंज केली आणि म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. त्यानं पुन्हा सैतानाला हरवलं. हेच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तो तुमच्या पाठीमागे लागणार. पाठीमागे लागल्यावर तुमचं मिशन, तुमचं ध्येय, तुम्ही कनान मध्ये पोचावं हे तुमचं ध्येय मिस झालं पाहिजे. एवढंच त्याचं मिशन आहे. तुमच्या डोक्यातनं कनान गेलं पाहिजे, तुमच्या डोक्यातनं स्वर्ग गेला पाहिजे. मग तो काय करतो? तुमचं लक्ष विचलित करतो. आणि तुमचं लक्ष विचलित करण्याचं माध्यम सैतान वेगवेगळे फंडे जगामध्ये वापरत आहे. आणि ते कुठं वापरतो? तो बाहेर दारूच्या गुत्त्यावर वापरत नाही, तो थिएटर मध्ये वापरत नाही. त्याला ठाऊक आहे बाहेरचे लोक माझेच आहेत. त्याचं सगळं इंटरेस्ट कशामध्ये? चर्च मधल्या लोकांमध्ये, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये. आणि या विश्वासणाऱ्या लोकांना विश्वासापासून कसं तोडायचं, त्यांचं मिशन, त्यांचं व्हिजन, त्यांचं स्वप्न त्यांच्यापासून कसं काढून घ्यायचं. मग त्यानं काय केलं? या तांबड्या समुद्रातलं त्यांना बाहेर काढलं. आता तो म्हणतो तांबडा समुद्र त्यांनी पार केला, त्यानं 50% विजय मिळवला, पण अजून पण माझ्याकडे संधी आहे. काय घडलं? या लोकांनी कुरकुर केली. वाचा ते वचन, मग तुम्हाला मी खालचं वचन सांगेन. त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्यानं तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध. कधी झालं हे अधीर? मन अधीर तांबडा समुद्र पार केल्या
अहो किती मोठा मिराकल त्यांच्या डोळ्याने त्यांनी पाहिला. भिंती बाजूला आणि एवढं फारोचे रथ घोडे. मिरियम तर डब घेऊन नाचली. ते गाणं आम्ही गातो ना, हम यहोवा का गीत गाएंगे क्योंकि वो महाप्रतापशाली है, उसने फिरौन के रथ और सेना को समुद्र में गाड़ दिया. ते पाहिल्यावरती लगेच त्यांचं मन अधीर झालं. का अधीर झालं त्याचं कारण आपण वाचणार आहोत. गणनाचं पुस्तक आता 21व्या अध्यायामध्ये आलो, पण त्याची सुरुवात 12व्या अध्यायामध्ये तुम्ही बघाल. 12वा अध्याय 1 ते 9 वचन. सुरुवात कोणी केली ते पण तुम्ही वाचा. मोशेनं कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियम व अहरोन त्यांच्या विरुद्ध बोलू लागले. त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय आमच्याशी पण नाही का बोलला. परमेश्वराने ते ऐकले. कुणी ऐकलं? परमेश्वराने ते ऐकलं. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मोशे अहरोन व मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला. कुणाला बोलला? मोशे अहरोन तिघाला बघा. मोशे अहरोन व मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिरियाम यांना बोलावलं. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्याला म्हणाला माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्यांच्याशी भाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. गूढ अर्थानं बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली. परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला व तो इकडे मिरियम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनानं मिरियामेकडे फिरून पाहिलं. तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला माझ्या प्रभू आम्ही मूर्खपणाने वागून पातक केलं. त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस. कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो. त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये. मग मोशेनं परमेश्वराचा धावा केला की हे देवा कृपा करून हिला बरं कर. पण परमेश्वर मोशेला म्हणाला तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुकला असता तरी तिला 7 दिवस लाज वाटली नसती का. म्हणून 7 दिवस तिला छावणी बाहेर कोंडून ठेव. नंतर तिला आत आणावं. त्याप्रमाणे मिरियमला 7 दिवस छावणी बाहेर कोंडून ठेवलं. तिला छावणीत परत आणि पर्यंत लोकांनी कूच केलं नाही. यानंतर हसेरोत येथून कूच करून त्यांनी पाराणाच्या रानात डेरे दिले. आता बस असे सगळं वाचत बसण्याची गरज नाही, पण त्यातला मुख्य भाग तुम्हाला सांगतो. इकडं तारणाच्या योजनेमध्ये 3 खिळ्यावरचा देव ज्या पद्धतीने तुम्हाला तारण देतो, परंतु तारण तुमच्या हातातून कसं निसटून जातं त्याच्या संबंधाने बोलत आहे. कसं सैतान ट्रॅप करतो, कशी योजना आखतो, कसं तुमचं मिशन, कसं तुमचं विजन, कसं तुमचा दृष्टांत